फ्लॅट इंटरेस्ट आणि रिड्युसेबल इंटरेस्ट हे व्याजाचे प्रकार जर माहीत नसतील तर कर्ज घेऊ नका. काय असतो फ्लॅट इंटरेस्ट आणि रिड्युसेबल इंटरेस्ट आणि हे तुमच्या कर्जावर कसा परिणाम करतात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि हे समजल्याशिवाय कर्ज घेऊ नका. तुम्ही जर आपल्या चॅनलचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आता आपण व्हिडिओ सुरू करूया. फ्लॅट इंटरेस्ट आणि रिड्युसेबल इंटरेस्ट हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. समजा दोन व्यक्ती आहेत, राम आणि श्याम. हे दोघेही बँकेकडून कर्ज घेतात, परंतु राम हा फ्लॅट इंटरेस्टने कर्ज घेतो तर श्याम हा रिड्युसेबल इंटरेस्टने कर्ज घेतो. एक गोष्ट लक्षात घ्या, या दोघांची कर्जाची अमाऊंट, रेट ऑफ इंटरेस्ट आणि पिरियड हा सारखाच आहे. मित्रांनो, राम आणि श्याम दोघेही बँकेकडून 10 लाखाचं कर्ज घेतात आणि या कर्जाचा व्याजदर हा 10% असतो आणि हे कर्ज 12 महिन्यांसाठी घेतलेलं असतं. परंतु रामची EMI ही 91,666 एवढी असते, तर श्यामची EMI ही 87,915 रुपये एवढी असते. मित्रांनो, रामला या कर्जावर 1,00,000 रुपये व्याज म्हणून द्यावे लागतात, तर श्याम हा 54,990 रुपये व्याज देतो. मित्रांनो, या कर्जामध्ये टोटल अमाऊंट पेड बाय राम ही 11 लाख रुपये असते, तर या केसमध्ये श्याम मात्र 10,54,990 रुपयेच टोटल अमाऊंट पेड करतो. मित्रांनो, आपण जर विचार केला तर या ठिकाणी श्यामला अप्रॉक्सिमेटली जवळपास 45,000 रुपयाचा फायदा झाला, तर याच ठिकाणी रामला तेवढाच 45,000 रुपयाचा लॉस झालेला आहे. हे असं का झालं? रामला 45,000 रुपये जास्त का द्यावे लागले हे आपण पाहूया. यासाठी आपण सुरुवातीला रामच्या इंटरेस्टचे कॅल्क्युलेशन पाहूया. मित्रांनो, या कर्जामध्ये रामचा जो व्याजदर होता, त्याचा जो इंटरेस्ट रेट होता तो फ्लॅट इंटरेस्ट रेट होता. मित्रांनो, रामचं जे मुद्दल होतं, जे प्रिन्सिपल होतं ते होतं 10 लाख रुपये आणि या 10 लाख रुपयावर 10% व्याजदराने एका वर्षाचं व्याज हे 1 लाख रुपये झालेलं होतं आणि ज्या वेळेस आपण या 1 लाख रुपयाला 12ने भाग देतो त्यावेळेस आपल्याला एका महिन्याचं व्याज मिळतं आणि हे व्याज असतं अप्रॉक्सिमेटली 8,330 रुपये. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, मुद्दल सेम आहे, व्याजदर सुद्धा सेम आहे, त्यामुळं हे जे 8,330 रुपये जे व्याज आहे पहिल्या महिन्याचं, हे व्याज राम आणि श्याम या दोघांचंही सारखं असेल. या केसमध्ये फरक पडतो तो दुसऱ्या महिन्यापासून, कारण यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडतो तो व्याजदर. तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी जे एका महिन्याचं व्याज आलेलं आहे 8,330 रुपये, हे 8,330 रुपये व्याज हे राम आणि श्याम या दोघांच्याही केसमध्ये पहिल्या महिन्याचं सारखं राहणार आहे. पहिल्या महिन्यापर्यंत रामला आणि श्यामला सुद्धा 8,330 रुपये व्याज द्यावं लागणार आहे. जो काही बदल या केसमध्ये होणार आहे तो बदल हा दुसऱ्या महिन्यापासून होणार आहे. मित्रांनो, रामचा जो व्याजदर आहे हा फ्लॅट इंटरेस्ट रेट असल्यामुळं रामला हे 8,330 रुपये व्याज प्रत्येक EMI मध्ये भरावे लागणार आहे. आता आपण रामची EMI पाहूया. मित्रांनो, रामचं जे मुद्दल होतं ते होतं 10 लाख रुपये आणि ह्या 10 लाख रुपयावर होणारं व्याज 1 लाख रुपये, हे दोन्ही मिळून झाले 11 लाख रुपये आणि या 11 लाखाला आपण ज्यावेळेस 12ने डिवाइड करतो त्यावेळेस आपल्याला याची EMI मिळते आणि ही EMI असते 91,666 रुपये. रामला अशा 12 EMI भराव्या लागतील, त्यावेळेस त्याचं संपूर्ण कर्ज नील होईल आणि टोटल अमाऊंट पेड बाय राम ही 11 लाख रुपये असेल. मित्रांनो, आता आपण श्यामचा रिड्युसेबल इंटरेस्ट रेट पाहूया आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं होतं ते पाहूया. त्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला रिड्युसेबल इंटरेस्ट रेट बद्दल थोडी माहिती सांगतो. मित्रांनो, या इंटरेस्ट रेट बद्दल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की या व्याजदराने प्रत्येक EMI बरोबर व्याजासोबत मुद्दलमध्ये सुद्धा कपात होते. त्यामुळं मुद्दलमध्ये कपात झाल्यामुळं पुढच्या EMIला येणारं जे व्याज असते ते त्या नवीन मुद्दलानुसार येते आणि त्या नवीन कमी झालेल्या मुद्दलानुसार आपलं जे व्याज असते ते सुद्धा कमी येते आणि याचा इम्पॅक्ट हा आपल्या येणाऱ्या EMIवर पडतो. या मंथमध्ये श्याम राम सारखंच 8,330 व्याज पेड करतो, परंतु दुसऱ्या महिन्यामध्ये त्याची मुद्दल कमी होते आणि ही होते 9,12,000 आणि या 9,12,000वर तो 7,600 व्याज पेड करतो. तिसऱ्या मंथमध्ये तेच मुद्दल 8,20,000 होते आणि या 8,20,000वर तो 6,830 रुपये व्याज पेड करतो आणि याचा सरतेशेवटी जो इम्पॅक्ट दिसतो तो फ्लॅट इंटरेस्ट रेटपेक्षा खूप जास्त असतो. त्यामुळं या केसमध्ये श्याम हा रामपेक्षा 45,000 रुपयाची सेव्हिंग करतो. हा फरक पडलेला आहे व्याजदरानुसार. मित्रांनो, आपण वेगवेगळ्या प्रकारची कर्ज घेत असतो, परंतु कर्ज घेत असताना सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ह्या आहेत की ते कर्ज आपण रिड्युसेबल इंटरेस्ट रेटने घेतोय की फ्लॅट इंटरेस्ट रेटने घेतोय. ह्या दोन मेजर गोष्टी आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही कर्ज घ्यायला जाता. जर का तुम्ही फ्लॅट इंटरेस्ट रेटने कर्ज घेतलं तर तुमची EMI शेवटपर्यंत सारखी राहणार आहे आणि तुमच्या मुद्दलामध्ये कोणताही बदल होणार नाही. त्यामुळं तुम्हाला अतिरिक्त व्याज पेड करावं लागणार आहे आणि यामध्ये तुमचा लॉस होईल, बँकेचा नाही. त्याच ठिकाणी तुम्ही जर का रिड्युसेबल इंटरेस्ट रेटने कर्ज घेतलं तर प्रत्येक EMI सोबत तुमच्या मुद्दलामध्ये सुद्धा कपात होणार आहे आणि कमी झालेल्या मुद्दलाच्या रिस्पेक्टने पुढच्या महिन्यामध्ये तुमचं व्याज निघेल. त्यामुळं कमी झालेलं मुद्दल आणि त्या मुद्दलावरील व्याज, त्यामुळं तुमची येणारी EMI सुद्धा कमी होईल आणि ज्यावेळेस तुम्ही पूर्ण लोन भरसाल त्यावेळेस तुमची मोठी बचत या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं फ्युचरमध्ये तुम्ही कर्ज घेणार असाल तर पहिले तुमचा व्याजदर हा निश्चित करा
की तो व्याजदर कोणता आहे, बँक तुमच्याकडून कोणता व्याजदर आकारत आहे, त्यानंतरच कर्ज घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्रांना आणि फॅमिलीला शेअर करा. कारण की प्रत्येक जण आपल्या गरजांनुसार कर्ज घेत असतो. मग ते होम लोन असो, कार लोन असो, पर्सनल लोन असो किंवा बिझनेस लोन असो. आणि अशा प्रकारची कर्ज घेत असताना हे व्याजदर मोठा इम्पॅक्ट करून जातात. त्यामुळं प्रत्येकाची सेव्हिंग झाली पाहिजे आणि प्रत्येकाचा फायदा सुद्धा झाला पाहिजे. तुम्ही जर या अगोदर कर्ज घेतलेलं असाल तर तुमचं कर्ज कोणत्या व्याजदरानुसार आहे ते कमेंट करून सांगा. आणि जर घेतलं नसेल तर पुढच्या वेळेस कर्ज घेताना या व्याजदराचा नक्की विचार करा. आणि अशाच बँकिंग, इकॉनॉमी आणि फायनान्स रिलेटेड व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर सुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या फायनान्स आणि बँकिंग रिलेटेड टॉपिक सोबत. तोपर्यंत धन्यवाद.